नमस्कार मित्रांनो, लर्न विथ SRP या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत व्यक्तीच्या स्वभावावर आधारित काही अलंकारिक शब्द. पहिला आहे अकलेचा कांदा म्हणजे मूर्ख मनुष्य. दुसरा आहे अकलेचा खंदक, अतिशय मूर्ख मनुष्य. अजात शत्रू, ज्याला कोणताही शत्रू नाही असा. चौथा आहे अळवावरचे पाणी, अल्पकाळ टिकणारे चंचल. पाचवा आहे उंटावरचा शहाणा, त्याचा अर्थ होतो की मूर्खपणाचा सल्ला देणारा. पाचवा आहे उमराचे फूल, अत्यंत दुर्मिळ वस्तू किंवा व्यक्ती. कळीचा नारद, कळ लावणारा, त्यालाच म्हणतो आपण भांडण लावणारा. आठवा आहे कुंभकर्ण, अतिशय झोपाळू मनुष्य. नववा आहे कोल्हेकुई, लोकांनी केलेली शूद्र अर्थहीन ओरड. दहावा आहे खडाष्टक म्हणजे जोरदार भांडण, तीव्र विरोध. पुढचा आहे गोगलगाय, गरीब व निरुपद्रवी माणूस. 12वा आहे घरकोंबडा, सतत घरात बसून राहणारा. 13वा आहे चरपट पंजरी म्हणजे निरर्थक बडबड करणारा. 14वा आहे जमदग्नाचा अवतार म्हणजे अत्यंत रागीट माणूस. 15वा आहे टाळभैरव, त्याचा अर्थ असा होतो की कामात खोड घालणारे, नासधूस करणारे लोक. पुढचा आहे दगडावली रे, कधी न बदलणारे शब्द, कडक नियम. धन्वंतरी, अतिशय कुशल वैद्य किंवा डॉक्टर. नंदीबैल म्हणजेच होयला होय म्हणणारा किंवा स्वतःची बुद्धी न वापरणारा. नारद म्हणजे भांडणे लावणारा मनुष्य. पुढचा आहे पर्वतीचा उदीर म्हणजे अत्यंत भित्रा माणूस. पुढचा आहे पांढरा कावळा, निसर्गात न आढळणारी, नसलेली वस्तू. पांढरा परिसर म्हणजेच दुर्मिळ गोष्ट. पुढचा आहे पिकलेले पान, म्हातारा माणूस. बृहस्पती, अत्यंत बुद्धिमान, विद्वान मनुष्य. पुढचा आहे बोके संन्याशी, ढोंगी मनुष्य. 26 नंबर आहे भागीरथ, प्रयत्न म्हणजे अत्यंत कठीण व सततचे प्रयत्न. पुढचा आहे भाकड कथा, बाष्कळ, निरर्थक गोष्टी. पुढचा आहे मांजराच्या पायाने म्हणजे कोणालाही न कळता हळूच जाणे. मारुतीचे शेपट, लांबत जाणारे काम. मिठाचा खडा म्हणजे चांगल्या कामात पडणारा विघ्न. पुढचा आहे मेषपात्र म्हणजे बावळट किंवा बावळट मनुष्य. पुढचा आहे लंकेची पार्वती, अत्यंत दरिद्री स्त्री म्हणजे अंगावर दागिने नसलेली. पुढचा आहे वाटाण्याच्या अक्षता म्हणजे स्पष्टपणे नकार देणे. पुढचा आहे शकुनी मामा, कपटी कुटील सल्लागार. पुढचा आहे शहामृग म्हणजे संकटाकडे दुर्लक्ष करणारा. पुढचा आहे शुक्र तारा, अतिशय तेजस्वी व देखणा मनुष्य. पुढचा आहे समशान वैराग्य, क्षणिक टिकणारे वैराग्य. पुढचा आहे सूर्यवंशी म्हणजेच उशिरा उठणारा मनुष्य. पुढचा आहे सोन्याची कुऱ्हाड, अत्यंत मौल्यवान पण उपयोगी नसलेली गोष्ट. हडेल हप्पी म्हणजे जबरदस्तीने किंवा दाडगाईने काम करणारा. पुढचे आपण असे शब्द बघणार आहे जे वर्तन, स्थिती व प्रसंगावर आधारित आहेत. बघा, अगस्तीचा प्राश म्हणजे संपूर्ण नाश करणे. पुढचा आहे बघा अडकित्यात सापडणे म्हणजे दोन्ही बाजूनी संकटात सापडणे. अन्नाचा सत्यानाश म्हणजे अन्नाची नासाड करणे. अरण्यरुदन म्हणजे ज्याला काही उपयोग होत नाही असे भाषण मागणी.
अवाढव्य म्हणजे अतिशय मोठे किंवा अथांग. पुढचा आहे उंटावरून शेळ्या हाकणे म्हणजे लांबूनच उघड्या डोळ्यांनी काम पाहणे म्हणजे आळशीपणा करणे. पुढचा आहे उघड्यावर पडणे म्हणजेच निराधाराची स्थिती होणे. उलटी काळजाची म्हणजे कपटी दुष्ट मनाची. पुढचा आहे कपटजार म्हणजे कट कारस्थान. कणकसर म्हणजेच काटकसर. पुढचा आहे कर्णाचा अवतार अत्यंत औदार्य दाखवणारा किंवा दानशूर व्यक्ती याला म्हणतो आपण कर्णाचा अवतार. पुढचा आहे काडीचाही संबंध नसणे म्हणजेच काही संबंध नसणे. कावळ्याची शाळा म्हणजे गोंधळाचे ठिकाण. म्हणजे पुढचं आहे कुंपणाचे शेत खाणे म्हणजे रक्षणकर्त्याचेच भक्षण बनवणे. पुढचा आहे कुंभारवाडा जिथे अनेक प्रकारच्या गोष्टी एकत्र तयार होतात त्याला आपण म्हणतो कुंभारवाडा. पुढचा आहे कुठे राजा भोज कुठे गंगा तेली म्हणजे अत्यंत असमान तुलना. पुढचा आहे कोळशाची दलाली म्हणजे वाईट कामात सहभाग. पुढचा आहे खेटराची पूजा म्हणजे मानभंग करणे किंवा बदनामी करणे. पुढचा आहे गंगेत घोडे न्हाणे म्हणजे कार्य यशस्वीपणे पूर्ण होणे. पुढचा आहे गाढवाचा नांगर म्हणजे पूर्ण विनाश होणे. पुढचा आहे गळ ग्रहाचा म्हणजे कायम त्रास देणारा. पुढचा आहे गुळाचा गणपती म्हणजे मंद आळशी बावळट माणूस. पुढचा आहे गोकुळ म्हणजे आनंदी व माणसाने भरलेले घर त्याला आपण म्हणतो गोकुळ. पुढचा आहे घरावर तुळशीपत्र ठेवणे म्हणजे सर्वस्वाचा त्याग करणे. घोडे पेंड खाणे म्हणजे कामात अचानक अडथळा येणे. पुढचा आहे चांग भलं होणे म्हणजे कल्याण होणे शेवट गोड होणे. पुढचा आहे 14वे रत्न म्हणजे मार देणे. पुढचा आहे 36चा आकडा तीव्र शत्रुत्व. 29 नंबर आहे झाकलेले माणिक म्हणजे साधा दिसणारा पण गुणवान मनुष्य. 30 नंबर आहे टप्प्यात येणे सोप्या सावजासारखे तावडीत सापडणे. पुढचा आहे विशेष गुण व वैशिष्ट्य दर्शवणारे अलंकारिक शब्द. तातातली वाटी म्हणजे दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा मनुष्य. पुढचा आहे तिलांजली देणे म्हणजे त्याग करणे किंवा सोडून देणे होय. त्रिशूळ म्हणजे अंधात तरी लटकलेला. पुढचा आहे थापाळ्या म्हणजे खोट्या गोष्टी सांगणारा. पुढचा आहे 10वा ग्रह म्हणजे जावाई त्यालाच म्हणतो उपरोधाने त्रासदायक मानला जाणारा. पुढचा आहे दिवसा ढवळ्या म्हणजे सर्वाक्षम उघडपणे. पुढचा आहे धडपड्या सतत प्रयत्न करणारा माणसाला आपण म्हणतो धडपड्या. पुढचा आहे नकटू म्हणजे ज्याला कसलीही लाज नाही असा. नकट्याचं लग्न म्हणजे गोंधळाचे आणि अव्यवस्थित काम. पुढचा आहे नमोमंडळ म्हणजे भव्य पसरलेले. पुढचा आहे प्रजनन वृष्टी म्हणजे विपुल प्रमाणात होणारी वृष्टी म्हणजे पैशाची शब्दाची इत्यादी. पांढरा हत्ती बाळगायलाच खर्चिक परंतु निरुपयोगी गोष्ट. पुढचा आहे पाताळ यंत्री अत्यंत दूर व कारस्थानी मनुष्य याला म्हणतो आपण पाताळ यंत्री. पुढचा आहे पायाचा दगड ज्याच्यावर मूळ आधार असतो असा पाया. पुढचा आहे पिंजरातली पक्षी म्हणजे पारतंत्र्यात असलेला. पुढचा आहे पुतना मावशीचे प्रेम बनावट किंवा कपटी प्रेम. बाबा वाक्यम प्रणानम अंधेपणाने कोणाचेही शब्द खरे मानणे. बालबोध सोपे व सहज समजणारे. बोलावणे धाडणे म्हणजे आमंत्रण देणे. पुढचा आहे भगीरथ कार्य अत्यंत कठीण व महाग काम. पुढचा आहे भाड्याचा टट्टू म्हणजे पैशासाठी काम करणारा गती नसलेला. पुढचा आहे भीमदत्त अत्यंत शक्तिमान मनुष्य. पुढचा आहे मंथरा म्हणजे दुष्ट सल्ला देणारी स्त्री. पुढचा आहे रामबाण औषध म्हणजे
खात्रीशीर गुणकारी उपाय. पुढचा आहे रुद्र अवतार, अत्यंत भयानक रागीट रूप. पुढचा आहे वरदान म्हणजे दिलेला आशीर्वाद किंवा मिळालेला मोठेपणाचा फायदा. विषवृक्ष, विषवृक्ष नाशाला कारणीभूत ठरणारी गोष्ट. सत्याचा प्रयोग, प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न. पुढचा आहे 16 वरची पोळी, अत्यंत धोकादायक काम. पुढचा आहे हरिहर भेट, 2 मोठ्या प्रतिस्पर्धा व्यक्तींची भेट. पुढचा आहे स्वभाव व गुणधर्मावर आधारित अलंकारिक शब्द. अजात शत्रू, ज्याला कोणताही शत्रू नाही असा तो. अजागळ, बावळट किंवा आजाद माणूस, अपशकुन, वाईट शकून किंवा अशुभ घटना. अब्राह्मण म्हणजे ब्राह्मण नसलेला, संस्कारहीन. पुढचा आहे स्वभाव व गुणधर्मावर आधारित अलंकारिक शब्द. बघा, अजातशत्रू म्हणजे ज्याला कोणीही शत्रू नाही असा तो. पुढचा आहे अजागळ म्हणजे बावळट व आजाद माणूस. पुढचा आहे अपशकुन म्हणजे वाईट शकून किंवा अशुभ घटना. अब्राह्मण म्हणजे ब्राह्मण नसलेला किंवा संस्कारहीन. पुढचा आहे अमरपुरी म्हणजे स्वर्ग किंवा देवाचे नगर. अवतार, अवतार म्हणजे काय, अलौकिक म्हणजे विशेष माणूस. अष्टपैलू म्हणजे सर्व गुण संपन्न किंवा विविध क्षेत्रात हुशार व्यक्ती. पुढचा आहे आजीबाईचा बटवा म्हणजे सर्व प्रकारची घरगुती औषधांचा संग्रह. पुढचा आहे इंद्रसभा, अतिशय विलासपूर्ण व आलिशान सभा. पुढचा आहे उचलबांगडी म्हणजे हकालपट्टी करणे किंवा काढून टाकणे. पुढचा आहे उदक सोडणे म्हणजे हक्क सोडणे किंवा त्याग करणे. पुढचा आहे उन्मेष म्हणजे नवीन कल्पना किंवा चमक. पुढचा आहे उंटाचा तोल म्हणजे उंचावरून राहून नसत्या गोष्टी करणारा. पुढचा आहे उरसफोट म्हणजे काय, अतिशय कष्ट किंवा जीवापाड प्रयत्न. पुढचा आहे ऋणानुबंध म्हणजे पूर्वजन्मीचे नाते किंवा जिव्हाळ्याचे संबंध. पुढचा आहे एकलकोंडा म्हणजे एकटा राहणारा किंवा कोणात न मिसळणारा. पुढचा आहे कण्हेर म्हणजे कडू व तापट स्वभावाची व्यक्ती. पुढचा आहे करंगळीचा आधार म्हणजे लहानसा अल्प आधार. पुढचा आहे कळसूत्री बाहुले म्हणजे दुसऱ्याच्या तालावर नाचणारा. पुढचा आहे काठवचा माणूस म्हणजे तटस्थ राहणारा किंवा अलिप्त व्यक्ती. पुढचा आहे काडीचा पैलवान म्हणजे अतिशय वाढलेला बारीक माणूस. कानपिळा म्हणजे कडक शिस्त लावणारा. पुढचा आहे कावळ्याची छत्री, अल्पकाळ टिकणार गोष्ट. पुढचा आहे कित्ता, कित्ता म्हणजे आदर्श किंवा वळण. पुढचा आहे कुबेर, कुबेर हा अतिशय श्रीमंत माणूस. पुढचा आहे कुंपण म्हणजे रक्षण करणारा किंवा सांभाळणारा. पुढचा आहे केस उपटणे म्हणजे नसता त्रास करून घेणे. कोठीचा मालक म्हणजे उधळपट्टी करणारा. पुढचा आहे खजिनदार म्हणजे पैसा सांभाळणारा. पुढचा आहे खताचा गड्डा म्हणजे वाईट गुणाचे ठिकाण. पुढचा आहे खंडाजंगी म्हणजे काय, तीव्र भांडण किंवा मोकळा सामना. पुढचा आहे खापर फोडणे म्हणजे दोष दुसऱ्यावर ढकलणे. खिंड लढवणारा म्हणजे शेवटपर्यंत एकट्याने लढा देणारा. पुढचा आहे गंगाजळी म्हणजे काय, शिल्लक ठेवलेला पैसा, साठवलेले धन याला म्हणतो आपण गंगाजळी. पुढचा आहे गंजात लक्ष्मी म्हणजे अथांग श्रीमंती. गळ्यातील टाईट म्हणजे अतिशय आवडती व्यक्ती. गांधारी, गांधारी म्हणजे काय, आंधळेपणाने समर्थन करणारी व्यक्ती. पुढचा आहे गुरुकिल्ली, गुरुकिल्ली म्हणजे काय, मुख्य मर्म किंवा यशाचे रहस्य. पुढचा आहे गोकुळातील कृष्ण सर्वांचा लाडका म्हणजे. पुढचा आहे गोमुखी, व्याघ्र म्हणजे वरून शांत पण आतून कपटी माणूस. पुढचा आहे घटना व प्रसंग व परिस्थिती दर्शवणारे अलंकारिक शब्द. घरावर तुळशीपत्र म्हणजे सर्वच वाचा त्याग करणे. दुसरा आहे चाणक्य नीती
अत्यंत मुदस्सी म्हणजे धूर्त राजकारण. तिसरा आहे चित्रातील वाघ, फक्त नावालाच भयंकर दिसणारा. चौथा आहे चुलीतील लाकूड, सतत त्रास असलेला. पुढचा आहे चेकमेटक म्हणजे पूर्णपणे पराभूत करणे. पुढचा आहे चौकडी, दुष्ट लोकांचा गट. पुढचा आहे जंगलराज म्हणजे कायदा व सुव्यवस्थेचा अभाव. पुढचा आहे जंगम मालमत्ता म्हणजे हलवता येणारी मालमत्ता. पुढचा आहे जिवंत प्रेम म्हणजे उत्साह नसलेला निराशाजनक माणूस. पुढचा आहे जीवश्य कठ्ठश्य म्हणजे अत्यंत घट्ट किंवा गाढ मैत्री. पुढचा आहे झाडाचा आंबा म्हणजेच सहज मिळणारे साध्य. पुढचा आहे टांगती तलवार म्हणजे सतत डोक्यावर असलेले संकट. पुढचा आहे ठणठणपाळ म्हणजे दारिद्र्य किंवा काही नसलेला किंवा निरक्षर. पुढचा आहे डोळ्याचे पारणे म्हणजे अतिशय आनंद होणे किंवा ढोंगळपणा. पुढचा आहे डोळ्याचे पारणे म्हणजे अतिशय आनंद होणे. पुढचा आहे ढोंगळपणा म्हणजे आळशीपणा किंवा दुर्लक्ष. पुढचा आहे तळ्यात मळ्यात म्हणजे निर्णय न घेता येण्याची स्थिती किंवा दुपटीपणा. पुढचा आहे ताम्रपट म्हणजे कायमचा हक्क किंवा शाश्वत पुरावा. पुढचा आहे तुळशीतील भांग म्हणजे चांगल्या कुळात जन्माला आलेला वाईट माणूस. पुढचा आहे तेलाचा दिवा म्हणजे अल्पसाधन संपत्ती. पुढचा आहे त्रिवेणी संगम म्हणजे 3 महत्त्वाच्या गोष्टीचे एकत्रीकरण येणे. पुढचा आहे थापाचा कारखाना म्हणजे खोटारडी व्यक्ती. पुढचा आहे दगडातला देव अत्यंत निष्पांश किंवा भावडा माणूस. पुढचा आहे दरबारी. दरबारी म्हणजे काय? कुजरेगिरी करणारा किंवा स्तुती करणारा. पुढचा आहे दिवसेंदिवस म्हणजे सतत किंवा दररोज. पुढचा आहे दुग्ध शर्करा योग म्हणजे उत्तम गोष्टीला अधिक चांगल्या गोष्टीची जोड मिळणे. पुढचा आहे दुट्टी म्हणजे दोन्ही बाजूने बोलणारा किंवा अनिश्चित. पुढचा आहे दूधकाच म्हणजे नाजूक वस्तू किंवा जपावी अशी गोष्ट. पुढचा आहे देवातला देव अतिशय सज्जन माणूस. पुढचा आहे देवयोग म्हणजे नशिबाचा खेळ. पुढचा आहे बघा विशेष नामे व उपमावर आधारित शब्द. धर्माचा आव म्हणजे ढोंग करणे. धूळदान म्हणजे पूर्णपणे झालेला नाश. नशा उतरवणे म्हणजे गर्व उतरवणे. नथीतून तूर मारणे म्हणजे गुप्तपणे किंवा चिताफीने डाव साधणे. 9व्याचे 9 दिवस म्हणजे सुरुवातीला काही काळ असणारा उत्साह. पुढचा आहे नागाचा फणा म्हणजे अत्यंत राग किंवा संताप. पुढचा आहे नामधारी फक्त नावालाच असणारा. पुढचा आहे निद्रा देवी म्हणजे झोप. पुढचा आहे पचपात्र म्हणजे अतिशय शुद्र बाळवट. पुढचा आहे पटाईत म्हणजे कामात अत्यंत हुशार. पुढचा आहे पर्वा न करणे म्हणजे काळजी न करणे. पुढचा आहे पांढरा हत्ती बाळगायला खर्चिक व निरुपयोगी वस्तू. पुढचा आहे पायाचा दगड ज्याला मूळ आधार नसतो असा. पुढचा आहे पायाची भान म्हणजे तुच्छ व शुद्ध मानलेली गोष्ट. पुढचा आहे पारधी म्हणजे टिपून बसलेला शिकार. पुढचा आहे पिढ्यानपिढ्या म्हणजे परंपरेने चालत आलेले. पुढचा आहे पुतना मावशी म्हणजेच बाह्य प्रेम दाखवणारी पण मनातून दुष्ट. पुढचा आहे पोटाचा गोळा म्हणजे स्वतःची मूल. पुढचा आहे प्रपंच म्हणजे संसारिक पसारा. पुढचा आहे फुकट खाऊ म्हणजे फुकट खाणारा म्हणजे कसलेही काम न करणारा. पुढचा आहे बळीचा कासरा म्हणजे दुबळा किंवा बळी पडणारा. पुढचा आहे बाशिंग म्हणजे लग्नासाठी उत्सुक असणे किंवा तयार होणे. पुढचा आहे ब्रह्मज्ञान म्हणजे परमार्थ किंवा सर्वोच्च ज्ञान. पुढचा आहे भागीरथ म्हणजे
पराकोष्ठाचे किंवा सत्तेचे प्रयत्न. पुढचा आहे भाकड कथा म्हणजे बाष्कळ किंवा निरर्थक गोष्ट. पुढचा आहे मधाचे बोट म्हणजे आमिष दाखवणे. पुढचा आहे महादेव अतिशय शोषिक व शांत माणूस. पुढचा आहे माय म्हणजे भुलवणारी मोहिनी किंवा फसवणूक. पुढचा आहे मुक्ताफळे उधळणे म्हणजे शिव्या देणे किंवा बेताल वक्तव्य करणे. पुढचा आहे यश प्रश्न म्हणजे सोडवायला अत्यंत कठीण असलेले प्रश्न. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.